महत्वाच्या राजकीय बातमीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे आणि याचाच प्रत्यय आता आणखीन एका गोष्टीच्या निमित्तानं आलेला आहे। राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम मधून आढावा घेतला जात असतो। मात्र आता एकनाथ शिंदे यांनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी म्हणून स्वतंत्र कोऑर्डिनेशन रूम स्थापन केलेला आहे। एकनाथ शिंदे यांचं हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी म्हणून शह असल्याचं मानलं जात आहे। नजर काय, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते। ज्या पद्धतीनं वॉर रूम मध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे, म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो। त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे। पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे, याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो, ती जागा त्यांच्याच करता होती। त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे। त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे। प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका, सगळं चांगलं चाललं आहे, नीट आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या धर्तीवर शिंदेंकडून कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करण्यात आली आहे। शिंदेंकडील खात्यांच्या सर्व प्रकल्पांचा कोऑर्डिनेशन रूम मधून आढावा घेण्यात येणार आहे। सरकारी अधिकारी सचिवांना वॉर रूम सारखंच या बैठकांना उपस्थित राहावं लागेल। त्यामुळे एक समांतर सत्ता केंद्र तयार होऊ शकतं। मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमवरून कुरघोडी करण्याचा शिंदेंकडून प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे। तर एकीकडे एकनाथ शिंदेंनी कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करून फडणवीसांवर कुरघोडी केलेली आहे, तर दुसरीकडे नाशिकवरूनही भाजप आणि शिवसेनेत तणाव वाढल्याचं दिसून येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुंभमेळ्यासाठी बैठक घेतली, मात्र आज नाशिक दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा बैठक घेत आहेत। त्यामुळे कुंभमेळ्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या दोन स्वतंत्र बैठका होताना दिसून येत आहेत। फडणवीसांच्या बैठकीला दादा भुसे गैरहजर होते, तर आता शिंदेंच्या बैठकीसाठी गिरीश महाजन अनुपस्थित राहणार आहेत। मला वाटतं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। ज्याला जसं शक्य आहे तशी त्यांनी बैठकी घ्याव्यात, कामही करावं, अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घ्यावी, ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। कारण कुंभमेळा हा खूप यावेळेला मोठा होणार आहे, गेल्या वेळेपेक्षा दुप्पट फुटफॉल त्या ठिकाणी राहणार आहे। त्यामुळे काहीतरी दोघांमध्ये मतमतांतर आहे आणि वाद चाललेले आहेत, तिन्ही पक्षांमध्ये युतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची जोरदार पाठराखण केल्याची माहिती आहे। आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई करणार नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतल्याचं समजतंय। देवगिरी बंगल्यावर अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यात एक बैठक झाली आणि या बैठकीत अजित पवारांनी ही भूमिका मांडली। दरम्यान काल भाजप आमदार सुरेश धस यांची अजित पवारांनी भेट टाळली होती। त्याच्या घटकेला जर अजित पवार आणि तटकर यांचं म्हटलं, सिंचन घोटाळा एवढा मोठा झाला, गाजला, त्याच्यावर चार्जशीट्स फाईल झाले, PILs झाल्या, तरी सुद्धा त्याच्यावरची कारवाई बंद करण्यात आली। याच्याच वरून आता सिद्ध होतंय की यांना खात्री आहे की कुठल्याही प्रकारची कारवाई कितीही सिद्ध झाले तरी होणार नाहीये। म्हणून मला असं वाटतंय की आता माझ्याकडे कोर्टात जाण्याशिवाय मार्ग उरलेला नाहीये आणि मी कोर्टात जाऊन याच्यावर कारवाई कशी, त्याचा तडाखा जोपर्यंत कोर्टाकडनं येत नाही तोपर्यंत यांच्याकडनं अपेक्षा करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे। आता याच्या पुढे मी त्यांच्याकडनं मागणी करणारच नाही। तर मुंडेंवर केवळ बीड हत्या प्रकरणाचीच नव्हे तर कृषी साहित्य घोटाळ्यासह अनेक आरोपही होत आहेत। त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर तरी त्यांचा राजीनामा घेणार का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची बी टीम जी आहे ती बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा त्यांचे बंधू धनंजय देशमुख सातत्यानं पाठपुरावा करत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलेलं नाही, पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर केलेला आहे। बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे,
6 तारखेला, 9 तारखेला, 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा, हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायबसे स्पष्ट झाले. ह्यांना हे घटना घडल्यावर 10-15 दिवस गायब होते. नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं, ह्यांची तपासणी केली, ह्यांना बाहेर सोडलं. त्यामुळे आता या बी टीमसह जे पोलीस चौकशीत दिरंगाई करतायत त्यांच्यावर देखील कारवाई होण्याची नितांत गरज आहे. मंत्री धनंजय मुंडेंना अजित पवारांनी आता मात्र प्रमोशन दिलेलं आहे. पक्षाच्या कोर टीममध्ये धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आलं आहे. आगामी निवडणुका आणि पक्षाची धोरणं ठरवण्यासाठी ही कोर टीम तयार करण्यात आलेली आहे आणि यामध्ये नाराज छगन भुजबळांचा देखील समावेश आहे. कोर टीममध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ही राष्ट्रवादीची कोर टीम आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ अशा 6 नेत्यांची राष्ट्रवादीनं ही कोर टीम तयार केलेली आहे. आगामी निवडणुकांच्या संदर्भात कोर टीममध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून शरद पवारांवर जोरदार टीका करणारे खासदार संजय राऊत आता मात्र नरमले. शरद पवारांबद्दल नाराजी नाही, आमची भूमिका मांडली असं राऊतांनी म्हटलंय. दरम्यान शरद पवारांनी शिंदेंचा नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं विधान राऊत यांनी केलं होतं. हे काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता याच्यावरती खुलासा केला पाहिजे. काल त्यांनी सत्कार केला आहे त्यांचा, तो पण माधवजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला. अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे. देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये, आता शिंदेचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. पवार साहेबांना आम्ही मुंबईत जाऊन नेहमीच भेटतो. अजिबात नाराजी नाही. पवार साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आहे? आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली. आम्ही नाराजी नाही व्यक्त केली, आम्ही टीका नाही केली, आम्ही आमची भूमिका मांडली. म्हणजे माझे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना माहीत नाही. वडिलांवरती आणि आम्ही त्यांचं जे नातं आहे ते आमचे पिता समान आहे. तर आता महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेते पदावरून वाद सुरू झाला आहे. ठाकरे गट विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद घेणार आहे असेल तर मात्र काँग्रेस विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार आहे अशी माहिती आहे. विधान परिषदेत सध्या काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाचे अंबादास दानवेंकडे, त्यांची टर्म ऑगस्ट महिन्यात संपणार आहे आणि त्याआधीच काँग्रेस विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद जे आहे ते पदरात पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचंही बोललं जात आहे. तुम्ही जर विधान परिषदेचं म्हणजे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद घेणार असाल तर काँग्रेसची भूमिका अशी आहे की विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद त्यांना हवं आहे. पक्ष योग्य निर्णय घेईल. मला वाटतं कोणत्या पदासाठी कोणी काही तयार झाले नाही. कोणी असेल, माझ्यासहित कोणी असेल, ह्या पदाला काय चिकटून बसण्याचं असं काही कुठं ठरलेलं नाही आहे. सगळे पक्ष मिळून जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असतो. बातमी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलेल्या धक्कादायक विधानासंदर्भातली आहे. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबाबत बोलताना उपकाराची भाषा केली आहे. भिकारी सुद्धा 1 रुपयाची भीक घेत नाही, आम्ही तर 1 रुपयात पीक विमा देतोय असं वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट. त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे. त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या, कशा करायच्या ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर, उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल. तर एकीकडे बोगस पीक विमा लाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचं सोडून हे कृषी मंत्री खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर अशा पद्धतीचं बोलून मीठ चोळण्याचं काम करतायत का असा सवालही उपस्थित झालेला आहे. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यामुळे बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आरबीआयनं निर्बंध घातल्यामुळे बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम आता काढता येणार नाही. तसंच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देणं किंवा
ठेवी स्वीकारू शकणारही नाहीये. गुरुवारी 13 फेब्रुवारीला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध लागू करण्यात आले. तर या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या संपूर्ण देशभरामध्ये एकूण 25 शाखा आहेत. तर 20 लाख रुपये माझे याच्यात आहेत. आता ह्या करंट अकाउंट मी लेबर बिझनेसमध्ये आहे. मला जवळजवळ 100 लोकांचा पगार दर महिन्याला करावा लागतो. जर ते पैसे माझे आले नाहीत तर 100 लोक मी त्यांना पेमेंट करणार कुठून? किंवा मी इथे न्यायचं की RBI कडे न्यायचं की माझ्या घरी लोक येतील? माझं पण अकाउंट आहे इथे FDI 5 लाख. बँक जी आहे ती अंडर ऑब्झर्वेशन आहे RBIच्या गाईडलाईन्सच्या. तर त्यानुसार त्या ऑब्झर्वेशन नंतर 90 दिवसानंतर त्यांचे जे काही डिसिजन येतील त्यानुसार बँक ऍक्ट करेल. आता यामध्ये कन्सर्न ऑथॉरिटी आहे, त्यांना पण आम्ही बोलवलं सेंट्रल ऑफिसमधून. तर लॉकर ऑपरेशन्स ज्यांना करायचे त्यांनी एक मार्ग धरा आणि ज्यांचं सेव्हिंग्स करंट आणि टर्म डिपॉझिट रिगार्डिंग जे काही आहेत क्वेरीज त्यांनी थोडंसं थांबा. आमची एक ऑथॉरिटी येणार आहे. तुमचे जे प्रश्न वगैरे असतील त्याबद्दल पण तुम्हाला ते उत्तरं दिली जातील. कि RBI जब कोई बैंक खराब परफॉर्मेंस करती है, जब उसके जो एसेट्स होते हैं वो डिप्लीट होते हैं, तो RBI इस प्रकार के प्रतिबंध लगाती है, उस पर इंक्वायरी करती है, डिप्लीट होने वाले एसेट्स को रोकने की कोशिश करती है. अभी मेरे पास इसकी पूरी जानकारी नहीं है, लेकिन इसकी जो प्राथमिक जानकारी है उसके आधार पर मैं कहना चाहता हूँ कि निश्चित रूप से RBI ने जो कार्रवाई की है वो सोच समझ कर ही की होगी. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी यावेळेस घुलेच्या आवाजाचे नमुने घेतले असून त्यामुळे त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता व्यक्त होती आहे. माजी आमदार राजन साळवी यांच्या शिंदे गटातल्या पक्षप्रवेशावर राजापूर मतदारसंघातील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत. मतदारांनी नाकारलेला नेता आम्हाला नको अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जीभ पुन्हा घसरली. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात प्रतिक्रिया देताना राऊतांनी अपशब्दांचा वापर केला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे गटासंदर्भात एक मोठं भाकीत वर्तवलं. पुढील 6 महिन्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा अंत होणार असा खळबळजनक दावा मंत्री योगेश कदम यांनी केलाय. तर ऑपरेशन टायगर आता थांबणार नाही असंही कदम पुढे म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीचे 5 नगरसेवक शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्यानं ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून उद्धव ठाकरे गटात सहभागी झालेल्या 7 पैकी 5 नगरसेवक जे ते शिंदे गटात जाण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलंय. संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या मनमानीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं कोकाटे यांनी म्हटलंय. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश कुमार जेधलिया हे उद्या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांसह उद्या परतूर इथं त्यांचा प्रवेश होणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 15 फेब्रुवारीपासून होणारं राज्यव्यापी साखळी उपोषण स्थगित केलं आहे. काल 2 मागण्यांचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. सरकार काम करत असेल तर कशाला उपोषण करायचं, सहकार्य केलं पाहिजे असं म्हणत राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकलतोय अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादी याला सुप्रीम कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाहीये. वादग्रस्त विधानासंदर्भात खटल्याची सुनावणी तत्काळ घेण्यात यावी अशी मागणी रणवीरनं केली होती. सुप्रीम कोर्टानं मात्र तत्काळ सुनावणी घ्यायला नकार दिलाय. तर 2 ते 3 दिवसात खटला सूचीबद्ध केला जाईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. IAS अधिकारी झालेली प्रियंका कदम चर्चेत आली. प्रियंका कदम 3 वर्षांपूर्वी दिव्यांग कोट्यातून अधिकारी झाली. तिचा आता डान्स व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय. अगदी सैराट होऊन नाचणारी प्रियंका दिव्यांग कोट्यातून कशी निवडली गेली असा सवाल विचारला जातोय. येस बँक आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेल्या वाधवान बंधूंना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. दिवान हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांना उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.
अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा महामंडलेश्वर बनली आहे. ममतानं एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिलेली आहे. गुरुनं पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद बहाल केल्याचं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. याआधी गुरु डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठींवर झालेल्या आरोपांमुळे दुःखी असल्यानं राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरण ममतानं दिलं होतं. राज्याच्या अर्थ विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. जवळपास 1,00,000 कोटींच्या बचतीचं ध्येय अर्थ विभागानं डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन त्या टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचं लक्ष थेट अर्थमंत्री अजित पवारांकडून ठेवण्यात आल्याची माहिती मिळते आहे. पीएफ साठीचा नॉमिनी विवाहानंतरही वैधच राहणार आहे. लग्नापूर्वी पीएफ वारसदार म्हणून आईचं नाव लावलं असेल तर ते लग्नानंतर आपोआप अवैध ठरत नाही. संबंधित कर्मचाऱ्यांना वारसदार बदलण्यासाठी तसा लेखी अर्ज सादर करून नवीन वारसदार नेमणं आवश्यक आहे, असा निर्वाळा एका प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टानं दिलेला आहे. तर एक महत्त्वाची बातमी, मुंबईतल्या केईएम रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. रुग्णालयात एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. केईएम रुग्णालयातील वॉर्ड नंबर 4 मधील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. तर रुग्णालयाच्या शताब्दी वर्षाच्या सोहळ्यावर 20 कोटी खर्च करता मग रुग्णांचे होणारे हाल दिसत नाहीत का, असा सवाल ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरींनी विचारला आहे. आणि ज्यावेळी मी वॉर्डमध्ये गेलो त्यावेळी जे दृश्य पाहिलं अतिशय विदारक असं दृश्य होतं. प्रत्येक कॉटवर म्हणजे त्या पूर्ण वॉर्डमध्ये संपूर्ण जेवढे बेड आहेत त्या सगळ्या बेडवरती 2-2 पेशंट ठेवण्यात आले होते. ना पेशंट जास्त आहेत आणि त्यामुळे वॉर्ड कमी पडतोय आणि जर असे एकेका बेडवरती 2-2 पेशंट संपूर्ण वॉर्डभर आपण ठेवणार असाल तर आपण या रुग्णांच्या आरोग्याशी खेळतोय. स्पॅम कॉल्स आणि मेसेजपासून आता तुमची सुटका होणार आहे, कारण दूरसंचार कंपन्यांवर आता ट्राय लाखांपर्यंतचा दंड आकारणार आहे. ट्रायनं फेक कॉल्स आणि मेसेजवर नवीन नियमावली आणलेली आहे. कंपन्यांनी वारंवार नियमांचं उल्लंघन केलं तर 2 लाखांपासून 10 लाखांपर्यंतचा दंड आकारला जाईल. सिडकोच्या 26,000 घरांसाठी शनिवारी लॉटरी काढली जाणार आहे. लॉटरीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या संकेतस्थळावर केलं जाईल. तसंच अर्जधारकांना घरबसल्या लॉटरी पाहता येईल. मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागण्याची शक्यता आहे. बेस्टचं तिकीट दर जे ते दुप्पट करण्याचा प्रस्ताव आलेला आहे आणि त्यामुळे बेस्टचं भाडं 5 वरून 10 रुपये तर वातानुकूलित बसचं तिकीट 6 रुपयांवरून 12 रुपये होण्याची शक्यता आहे. बेस्टचा वाढता तोटा कर्मचाऱ्यांची देणी यासाठी म्हणूनच भाडेवाढीचा पर्याय आहे. एसटी भाडेवाढीनंतर उत्पन्नात 13% वाढ झालेली आहे. 25 जानेवारीपासून एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ लागू करण्यात आली होती. 13% भाडेवाढ झाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. 60 वर्षीय महिलेवर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं. मृत्यू झालेली महिला चंदगड तालुक्यातली आहे.